नमस्कार, मी प्रणाली कापसे. वृत्तवेधच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. प्रलंबित मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी पुकारला संप. सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर संपावर. आरोग्य यंत्रणेवर वाढला ताण. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक. पोस्टरला जोडेमारो आंदोलन करत वेधले लक्ष. करमाळ्यातील 5 गावगुंडांनी तरुणाला केली बेदम मारहाण. इस्त्रीचे उधार पैसे मागितल्यावरून घडली घटना. आणि बार्शीत स्फोट होऊन मृत पावलेल्या मृतांच्या वारसांना 10 लाख तर जखमींना 5 लाखाची द्यावी मदत. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रेखा राऊतांनी केली मागणी. सिव्हिल हॉस्पिटल येथे निवासी डॉक्टरांनी संप पुकारला असून राज्यातील शासकीय व पालिका महाविद्यालयात निदर्शने करणार असल्याची माहिती निवासी डॉक्टर संघटनेकडून देण्यात आली आहे. राज्यभरातील निवासी डॉक्टरांकडून आजपासून संपाची घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर संघटनेने पुकारलेल्या या संपानंतर राज्यातील सर्वच शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टर आज संपावर असणार आहेत. याच अनुषंगाने सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी याची सुरुवात झालेली आहे. दरम्यान आज सकाळी 8 वाजल्यापासून निवासी डॉक्टर्स राज्यातील शासकीय व पालिका महाविद्यालयात निदर्शने करणार असल्याची माहिती निवासी डॉक्टर संघटनेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे या संपाचा फटका रुग्णांना बसण्याची शक्यता आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर जाणार आहेत. सरकारकडे अनेकदा पत्रव्यवहार करून देखील आपल्या मागण्या पूर्ण होत नसल्यानं संपावर जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं निवासी डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. आज आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवासी डॉक्टर सर्व संपावर जात आहोत. आमच्या काही मागण्या आहेत त्या आम्ही सरकारकडे गेल्या 6 महिन्यापासून वर्षभरापासून त्यांच्याकडे आम्ही मागण्या मांडत आहोत. पण शासन आमच्या या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहेत. आमच्या हॉस्टेलचे प्रश्न आहेत. आम्हाला 50 वर्षापासून तेच हॉस्टेल आहे आणि 50 वर्षापूर्वी आजपर्यंतची संख्या आहे ती 10 पटीने वाढलेली आहे. म्हणजे आपली जी संख्या आहे वाढलेली आहे, पण आपलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे गव्हर्नमेंटने ते आपल्याला वाढवले नाही आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांची खूप गैरसोय होत आहे. आपले जे सिनियर वरिष्ठ निवासी डॉक्टर आहेत त्यांचे पदभरती 1432 आहेत. ते आपल्याला सरकारने सांगितलं होते की गेल्या 6 महिन्यामध्ये आम्ही पदभरती करू, पण कुठल्याही प्रकारचे आतापर्यंत त्याच्यावर कारवाई झाली नाही आणि ते पदनिर्मिती झालेली नाही आहे. आणि सरकारने आम्हाला बॉन्ड तर कंपल्सरी केलेलं आहे. आम्ही ठीक आहे बॉन्ड देऊ, पण आम्हाला ॲटलिस्ट तुम्ही पदभरती करू. ते तात्काळ आम्हाला त्या ठिकाणी नियुक्त केलं तर आम्ही तुम्हाला सेवा देऊ शकतो चांगल्या प्रकारे. आमचे बरेच प्रोफेसर लोक आहेत, कॉन्ट्रॅक्ट पद्धतीनं आहेत प्रोफेसर आणि असोसिएट प्रोफेसर लोक, लेक्चर लोक, त्यांचे पण भरपूर आपल्या ठिकाणी सरकारी रुग्णालयामध्ये कमतरता आहे. त्यांनी पदं जे आहेत तात्काळ या ठिकाणी भरले तर विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान या ठिकाणी होणार नाही. चांगल्या प्रकारचे डॉक्टर या ठिकाणी घडतील अशी आपली सर्वांची. सोलापुरातील किती डॉक्टर या संपात सहभागी आहेत आणि कशा पद्धतीची सुविधा तुम्ही या ठिकाणी देत आहे? सोलापुरातून आपले टोटल निवासी डॉक्टर 210 आहेत, पण आज आम्ही फक्त अर्धे डॉक्टर या ठिकाणी संपामध्ये सहभागी आहोत. आम्ही आज या ठिकाणी इमर्जन्सी सेवा कुठली या ठिकाणी बंद केलेली नाही आहे. फक्त आम्ही ओपीडी आणि वॉर्डचे जे सेवा आहे ती आज देणार नाही आहे. बाकी आयसीयू आहे, परत डिलिव्हरीचे वॉर्ड असतील, गायनेक वॉर्ड, आयसीयू, ट्रॉमा केअर, हे सर्व आम्ही या ठिकाणी अपघाती विभाग आहे या ठिकाणी निवासी डॉक्टर काम करत आहेत. कोविडचे आहेत ते पण आम्ही कोविडचे पण सेवा देत आहोत. बाकी इमर्जन्सी सेवा कुठली आम्ही आज थांबवलेली नाही आहे. पण सरकारनं जर आज याच्यावर कुठला समाधानकारक आम्हाला जर निर्णय दिला नाही तर आम्हाला या संपाची तीव्रता अजून वाढवून आम्हाला उद्या या ठिकाणी इमर्जन्सी सेवा बंद करण्याचा पण निर्णय घ्यावा लागू शकतो. त्याच्यामुळे सरकारने याच्यामध्ये तुरंत लक्ष घालून याच्यावर तोडगा काढावा. तर अनेकदा मागणी करून देखील मुख्यमंत्री व वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप निवासी डॉक्टर संघटनेकडून करण्यात आला आहे. सरकारचं लक्ष वेधण्यासाठी निवासी डॉक्टरांकडून आज राज्यभरातील शासकीय रुग्णालयात निदर्शने केली जाणार आहेत. सलगर वस्ती येथे भाजपकडून विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ जोडेमारो आंदोलन करण्यात आले. छत्रपती संभाजीराजे हे धर्मवीर नव्हते असे बेताल वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. पवार कुटुंबियांकडून नेहमीच समाजात विष पेरण्याचे काम केले जाते. याचा संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. यामुळे अशी वक्तव्ये सहन केली जाणार नाहीत असा इशारा आमदार सुभाष देशमुख यांनी दिला.
अजित पवारांच्या छत्रपती संभाजी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ सोमवारी सलगर वस्ती येथे आमदार सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले। यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारले। आज धर्मगिरी पदी तुम्ही नाही म्हणता, ज्या घरावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुरंदर या किल्ल्यावर जन्म झाला, तो पुरंदर सुद्धा आज शर्मेने खाली मान घातला असेल। या महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये रायगड, राजगड, पुण्यावर सारखे जे किल्ले ते सुद्धा शर्मेने मान खाली झुकवले असतील। अरे जो राजा इतक्या लढाया जिंकला, इतक्या यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मनीष देशमुख यांनीही अजित पवार यांचा तीव्र शब्दात निषेध केला। यावेळी अजित पवार यांचा धिक्कार असो, अजित पवार यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय, धरण बहादूर अजित पवार, जनता करेल तुला तडीपार अशा घोषणा देऊन तीव्र निषेध व्यक्त केला। यावेळेस राम वागसे, नरेंद्र काळे, विशाल गायकवाड, अनिल कंदलगी, नागेश सरगम, बाबूराव संगेपान, महेश देवकर, डॉक्टर शिवराज सरतापे, नगरसेवक श्रीनिवास कर्ली, नगरसेविका मेनका राठोड, अमोल गायकवाड, अर्चनाताई वडनाल, अशोक पाटील, पुरुड, शिवराज गायकवाड, आनंद कोलारकर, अंबादास जाधव, संपदा जोशी, अनुराधा खारे, श्रीनिवास बुरुडकर, प्रभाकर पडवळकर, सुभाष पाटील, दत्ता नडगिरी, संजय वागसे, हरी चव्हाण, विजय वाघमोडे, बबलू खरात, करण चव्हाण, रवी वागसे, रवी शिंगाडे, अनिल गायकवाड, श्याम टेळे, श्याम दाळवाले यांच्यासह अनेक नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते। सोलापूर झेडपीचे नवे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी पदभार घेतला। जिल्हा परिषदेचे नवे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी सोमवारी सकाळच्या सुमारास पदभार स्वीकारला। प्रभारी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांची सातारा येथे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालकपदी बदली झाली आहे। चंचल पाटील यांनीही शनिवारी पदभार सोडला। कोहिनकर यांनी पदभार घेताच सर्व विभाग प्रमुखांनी त्यांचे जिल्हा परिषदेमध्ये स्वागत केले। जिल्हा परिषदेतील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या विविध संघटनांनी सुद्धा त्यांचे स्वागत केले। दरम्यान पत्रकारांनी स्वागत केल्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी सर्व कामे वेळेवर कशी पूर्ण होतील यावर माझा भर राहणार असल्याचे सांगितले। त्याचबरोबर जिल्हा परिषदेचा सेस फंड कशा पद्धतीने वाढवता येईल यावरही आपला फोकस राहील असेही ते म्हणाले। मी यापूर्वी डेप्टी सी GAD या पदावर अहमदनगर जिल्हा परिषदेला कार्यरत होतो। तर त्यानंतर माझी पदोन्नती झाली आणि मी आज अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सोलापूर जिल्हा परिषदेला जॉईन झालो। तिकडेही आम्ही काही प्रशासकीय सुधारणा करण्याचा प्रयत्न करा, म्हणजे की पेन्शन केस असेल, 10-20 प्रस्ताव असतील, पुनर्विलोकनाचे प्रस्ताव असतील किंवा बाकीचे जे काही गरजेचे वगैरे आहेत त्या संदर्भात चांगलं काम तिकडं आम्ही करण्याचा प्रयत्न केला। आता हे जरी वेगळा जॉब चार्ट असला तरी इथून पुढं जी कामं विकास कामं होतील ती वेळेवर आणि दर्जापूर्वक कशी होतील या पद्धतीने या दृष्टीने थोडासा फॉलोअप किंवा फोकस राहील कामाचा। कोहिनकर हे मूळचे पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथील आहेत। यापूर्वी त्यांनी नाशिक आणि पुणे येथे गटविकास अधिकारी या पदावर काम केले आहे। तसेच पुणे जिल्हा परिषदेमध्ये ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी काम केले असून त्यानंतर ते अहमदनगर जिल्हा परिषदेमध्ये सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा बजावत होते। त्यानंतर प्रमोशनने ते सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर जॉईन झाले आहेत। राष्ट्रीय महामार्गावर वेग मर्यादेचं पालन होत नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढताना दिसत आहे। सोलापूर अक्कलकोट महामार्गावरून प्रवास करताना वाहन चालकांकडून नियमभंग करण्यात येत आहेत। चालकांकडून वेगमर्यादेचे उल्लंघन करण्यात आले असून शहरात देखील 120 ते 140 अशा वेगाने वेग बहाद्दर गाडी चालवत असल्याने जुना अक्कलकोट नाका, गांधीनगर, सोलापूर परिसरातील अन्य प्रवाशांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे। दरम्यान वेग मर्यादेच्या उल्लंघनामुळे सोलापूर अक्कलकोट महामार्गावर सर्वाधिक जीवघेणे अपघात होत आहेत। गाड़ी
आपल्या गाडीत पुस्तक घेऊन वाहन चालक मर्यादेपेक्षा अधिक वेगाने वाहन चालवत आहेत. वेगाने वाहन चालवल्यामुळे केवळ त्या वाहनांमधीलच नव्हे तर अन्य वाहनांमधील चालक प्रवाशांच्या जीवाला धोका होत आहे. सध्या नाताळच्या सुट्टीच्या निमित्ताने सोलापूर अक्कलकोट महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढत आहे. महामार्गावरून सोलापूर, सिद्धेश्वर, गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर, पंढरपूर या धार्मिक स्थळी येणाऱ्या भाविकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. धार्मिक स्थळी जाण्यासाठी नागरिक या महामार्गाचा वापर करतात. त्यामुळेच अपघात घडू नये यासाठी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. महापालिकेच्या वतीने हुतात्मा वीर विठ्ठलराव कोतवाल यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. सोलापूर महापालिकेच्या वतीने हुतात्मा वीर विठ्ठलराव कोतवाल यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त काउन्सिल हॉल येथील आयुक्त यांच्या कार्यालयात हुतात्मा वीर विठ्ठलराव कोतवाल यांच्या प्रतिमेस महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी पांडुरंग चौधरी, श्रीयुत काशीद आनंद सिंगराल, प्रकाश शिंदे, अभयकुमार कांती, गोवर्धन कोडपा, श्रीराम वाघमारे, वैभव शेटे आदी मान्यवर उपस्थित होते. चोखोबा ते तुकोबा अशी एक समतेची वारी सोलापुरात दाखल झाली आहे. समता, बंधुता, मानवता आणि सामाजिक लोकशाहीची पताका हाती घेऊन संत चोखोबा अध्यासन केंद्र पुणे आणि चोखोबा ते तुकोबा एक वारी समतेची आज दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता सोलापुरात दाखल होत आहे. मध्यवर्ती संयोजन समितीतर्फे श्री संत चोखामेळा महाराज यांची कर्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र मंगळवेढा ते श्री संत तुकोबाराय यांची जन्मभूमी असलेल्या श्री क्षेत्र देहुगाव या दरम्यान चोखोबा ते तुकोबा या वारीचे आयोजन करण्यात आले आहे. संत परंपरा आणि समाज सुधारक यांची विचारधारा जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे हा वारीचा प्रमुख उद्देश आहे. वारीचे यंदाचे 5वे वर्ष आहे. चोखोबा ते तुकोबा समता वारीचे दिनांक 2 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता सोलापुरात आगमन होणार आहे. दुपारी 3 वाजता केगाव येथील सिंहगड महाविद्यालयात वारीचे स्वागत आणि प्रबोधन सभा होणार आहे. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राम सातपुते उपस्थित राहणार आहेत. तर सभेच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर सौ मृणालिनी फडणवीस राहणार आहेत. संत तुकाराम महाराजांचे 10वे वंशज हरिभक्त परायण शिवाजी महाराज मोरे, प्राचार्य डॉक्टर शंकर नवले पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सायंकाळी 6:30 वाजता या वारीची बाळीवेस येथील वडार समाज मारुती मंदिर येथे प्रबोधन सभा होणार आहे. या ठिकाणी प्रमुख म्हणून लातूरचे माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड उपस्थित राहणार आहेत. तसेच संत तुकाराम महाराजांचे 10वे वंशज हरिभक्त परायण शिवाजी महाराज मोरे
आमदार विजयकुमार देशमुख, रिपाईचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरवदे उपस्थित राहणार आहेत. अध्यक्षस्थानी हरिभक्तपरायण रामदास महाराज इरकल हे राहणार आहेत. या प्रबोधन सभेत जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. इस्त्रीचे पैसे का मागतो म्हणून करमाळा येथील एका युवकाला 5 गावगुंडांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. करमाळा येथील एका युवकाला 5 गावगुंडांनी मिळून बेदम मारहाण केली आहे. इस्त्रीचे पैसे का मागतो म्हणून युवकाला मारहाण करत त्याच्या 9 महिन्याच्या गरोदर पत्नीला धक्काबुक्की केली आहे. प्रियांका कृष्णा सोनटक्के, पोस्ट शेटफळ, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर आणि कृष्णा सोनटक्के यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7 वाजल्यापासून ते उपचार घेत आहेत. सदरची घटना युवा भीम सेनेला कळाली असता त्यांनी भेट घेतली. त्या कुटुंबातील लोकांना पोलीस संरक्षण मिळावे आणि त्या गावगुंडांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. इस्त्रीच्या बिलाचे पैसे का मागत नाही म्हणून 16% परिवाराला एका युवकाला बेदम गावगुंडांनी करमाळा इथं बेदम मारहाण केली. ती महिला 9 महिन्याची गरोदर आहे. त्या महिलाला सुद्धा धक्काबुक्की करून त्यांना जीव मारण्याची धमकी दिलेली आहे. माननीय पोलीस अधीक्षक ग्रामीण यांना माझी विनंती आहे, या कुटुंबाला पोलीस संरक्षण देऊन त्या गावगुंडांना कडक कायदेशीर कारवाई करावी. कपडे आम्हाला दिले, त्यांनी इस्त्री कपडे दिले, पैसे मागा गेला, मला कशाचे पैसे दिले, मग त्यांनी बाहेर ओढून त्याला केलं. राहणार शेटपळ, नागोबाची, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर या ठिकाणी माझ्या पतीला 5 जणांनी मारलेलं आहे. तिथं आमची करमाळा पोलीस स्टेशनला आम्ही दखल घेतली. जीवूरमध्ये पण आम्ही कंप्लेंट केली. तिथं आम्ही कुणीही दखल घेतली नाही. त्यामुळे परिस्थिती गंभीर असल्यामुळे माझ्या पतीला सोलापूर येथे रुग्णालयात दखल घेतलेलं आहे. तिथे सासरे सोडवाय गेल्यानंतर त्यांना पण मारलेलं आहे. मी गर्भ असताना त्या दोघांनी मला पण धक्काबुक्की केलेली आहे. कशामुळे इस्त्रीचे कपडे उधारी पैसे मागितल्यामुळे ह्या चौघांनी वारंवार तू केस का करतो व आमच्याकडून पैसे का मागतो ह्याच्या विरोधात त्यांनी 5 जणांनी मिळून माझ्या पतीला मारलेला आहे. काय नाव आहे त्यांचं? नाव आहे. ठीक आहे. आणि ह्या तुम्हाला काय न्याय म्हणजे पोलिसाकडनं काय अपेक्षा आहे तुम्हाला? आणि ह्या पोलिसांकडून आमच्या समाजाकडून सगळ्यांकडून आम्हाला फक्त न्याय पाहिजे आणि आम्हाला इथनं पुढं कुणाकडून धक्का नाही असं विरोधात पाहिजे. आणि मी 9 महिन्याची गर्भवती असल्यामुळे मला सगळ्यांनी व माझ्या नवऱ्याला सगळ्यांनी मिळून न्याय द्यावा हीच आमची कळकळीची विनंती आहे. उत्तर सोलापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत नान्नज बीटचे वर्चस्व राहिले. शुक्रवार दिनांक 30 डिसेंबर 2022 रोजी विश्वशांती गुरुकुल केगाव येथे उत्तर सोलापूर तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत नान्नज बीटने वर्चस्व प्राप्त केले. या स्पर्धेचे उद्घाटन तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी बापूराव जमादार यांच्या हस्ते तर जिल्हा परिषद मुख्यालयाचे शिक्षण विस्तार अधिकारी हरीश राऊत हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाला पाहुणे म्हणून विश्वशांती गुरुकुलचे प्राचार्य पुराणिक स्वप्नील शेठ, शिक्षक संघाचे अध्यक्ष म.ज. मोरे, तालुकाध्यक्ष अनिरुद्ध पवार, विस्तार अधिकारी सिद्धेश्वर निंबर्गी, केंद्र प्रमुख मल्लीनाथ निंबर्गी, दिगंबर कटकधोंड, पांडुरंग बनसोडे, सिद्धाराम वाघमोडे, विठ्ठलसिंग राजपूत, बाबा माने आदी उपस्थित होते. या स्पर्धेत 390 खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत खो खो, कबड्डी, लंगडी अशा सांघिक प्रकारात तर 100 मीटर धावणे, 200 मीटर धावणे व बुद्धिबळ अशा वैयक्तिक क्रीडा प्रकार घेण्यात आले होते. लहान गट इयत्ता 1ली ते 5वी, मोठा गट 6वी ते 8वी अशा 2 गटात या स्पर्धा घेण्यात आल्या.
या स्पर्धेला सन्मानचिन्ह, ट्रॉफी व प्रमाणपत्र भाग्यश्री स्कूल ऑफ परफॉर्मिंग, मीनाश्री निंबर्गी आणि शिवश्री गर्वसंस्कार विद्याश्री निंबर्गी यांच्याकडून देण्यात आले होते. या स्पर्धेला पंच म्हणून किशोर गुंड, अर्जुन दळवी, निवृत्ती दळवी, सारंग पाटील, गौतम आतकरे, विठ्ठल शिंदे, शिवशंकर राठोड, एस चव्हाण, गोकुळ यादव यांनी काम पाहिले. स्पर्धेचे नियोजन गट शिक्षणाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शेहनावाज मुल्ला, पांडुरंग सुर्वे व शिवाजी वसपटे यांनी पाहिले. बार्शी तालुक्यातील पांगरी परिसरात असलेल्या फटाका कारखान्यात आग लागून स्फोट होऊन मृत पावलेल्या मृतांच्या वारसांना 10 लाख तर जखमींना 5 लाख मदत देण्यात यावी अशी मागणी पांगरी जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्य रेखा राऊत यांनी केली. बार्शी तालुक्यातील पांगरी परिसरात असलेल्या फटाका कारखान्यात आग लागून स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत 7 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच काही जण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान पांगरी जिल्हा परिषद गटाच्या माजी सदस्य रेखा राऊत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात त्यांनी मागणी केली आहे की माझ्या मतदारसंघातील पांगरी शिराळे भागात एक दुर्दैवी घटना घडली आहे. एका फटाका कारखान्यात भीषण स्फोट होऊन त्यामध्ये भाजून मरण पावलेल्या मजुरांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये तर जखमी झालेल्या मजुरांना 5 लाखांची शासकीय मदत मिळावी. त्याचप्रमाणे सर्व जखमींना मोफत व वेळेवर उपचार करावेत अशी मागणी करण्यात आली आहे. सम्यक अकॅडमीच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार संपन्न झाला. प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक अडचणी आहेत, वेदना आहेत. आलेल्या बिकट परिस्थितीला शरण न जाता आपल्या वेदनेलाच प्रेरणा आणि ताकद बनवा, जेणेकरून ध्येयापासून विचलित न होता यशाला गवसणी घालणे सोपे जाईल, असे विचार सहाय्यक पोलीस निरीक्षक रईसा शेख यांनी मांडले. त्या सम्यक अकॅडमीच्या वतीने आयोजित राज्य कर निरीक्षक पदी निवड झालेल्या कुमारी गायत्री चोरमले तसेच सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक अशा दुहेरी पदावर निवड झालेल्या सूरज सूळ यांचा सत्कार करतेवेळेस बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहुजन शिक्षक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर हे होते. यावेळेस विचारमंचावर बोधीप्रकाश गायकवाड, अशोक दिलपाक यांची उपस्थिती होती. शेख पुढे म्हणाल्या की शासकीय पदावर निवड झाल्यानंतर आपण ज्या परिस्थितीतून समाजातून आलो आहोत त्या समाजाचा विसर पडू न देता मागे राहिलेल्या आपल्या बांधवांना हात देणे हे आपले कर्तव्य समजले पाहिजे आणि हे काम सम्यक अकॅडमी करत असून त्याबद्दल त्यांनी अकॅडमीचे कौतुक केले. अध्यक्षस्थानावरून बोलताना भालशंकर म्हणाले, आपले इच्छित ध्येय साध्य करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली पाहिजे. यावेळेस नूतन राज्य कर निरीक्षक गायत्री चोरमले, राज्य कर निरीक्षक तसेच सहाय्यक कक्ष अधिकारी सूरज सूळ यांनी स्पर्धा परीक्षेच्या संदर्भाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज्य कर निरीक्षक बुद्धजय भालशंकर यांनी केले तर मुक्ता आतकरे यांनी सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आशुतोष तोंडसे, सुशीलचंद्र भालशंकर, भौरम्मा वाघमारे, भाग्यश्री गायकवाड, मीनल राठोड, ज्योती चव्हाण यांनी परिश्रम घेतले. अनिल वाघमारेंना नगरसेवक करण्यासाठी माझा प्रयत्न राहणार असून दिलीप मानेंच्या शुभेच्छाने नई जिंदगी भागात चर्चेला उधाण आले. अनिल वाघमारे यांनी नई जिंदगी सारख्या भागात शिक्षण संस्था काढून गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांचं संपूर्ण कुटुंब शिक्षणाच्या चळवळीत काम करतंय. आता त्यांची नगरसेवक होऊन या भागाचा विकास करण्याची इच्छा आहे. राजकारणात संधी मिळते, कधी मिळत नाही, परंतु या भागातील स्थानिक नेते, बाबा मिस्त्री आणि आम्ही तुम्हाला तिकीट मिळवून देऊन नगरसेवक करण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही व शुभेच्छा माजी आमदार दिलीप माने यांनी दिल्या. मी हॉस्पिटल येत होते आणि तेव्हापासून माझे दिवाळीच्या समाजात नातं आहे. तर त्यांनी थोडं शिक्षणामध्ये इतर राजकारणात इतर व्यवसायात लक्ष घातले. त्यामुळे शिक्षण म्हणजे पारंपरिक झाले आणि महिन्यापासून शिक्षणाच्या बाबतीमध्ये मुख्य एवढा जोडी आता असताना सुद्धा चांगल्या पद्धतीला काम केले. या शिक्षण संस्थेला सुद्धा मानव आताही समाजामध्ये सांगितलं दोन्ही मुले बांधल्या
अजून सगळा अतिशय उत्तम केले आणि आपल्या चांगल्या रीतीने संस्था मिळवण्याचा माल विद्यार्थी घडवण्याचा माल हे सर्व कुटुंब करतोय हे अतिशय आनंदाचे. नाटकाबद्दल आमच्या इकडं बंधू बाबा बोलले की राजकारणात कधी काय आपण बघितलं होती बाबांना किती सुधारणा त्यांना म्हणून त्यांना खूप सहज केलं. पण जरी महाराष्ट्रामध्ये विचार ठरवला एक अल्पसंख्याक माणूस एक अल्पसंख्याक एक कार्यकर्ता लोकांनी वगैरे गोळा करून त्याला मदत केली. आमदार म्हणून आपलं उपस्थित राहण्यासाठी भाग्य आपल्याकडे. राजर्षी शाहू महाराज प्राथमिक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या वाढदिवसानिमित्त जाहीर सत्कार गरजू महिलांना साडी वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळेस प्रमुख उपस्थिती माजी आमदार दिलीप माने यांची होती. व्यासपीठावर माजी नगरसेवक बाबा मिस्त्री, माजी उपसभापती संभाजी भडकुंबे, सिद्धार्थ गायकवाड, श्रीशैल रणधीरे, अविनाश मार्तंड, रावसाहेब भालेराव, बंटी चंदन शिवे, तात्या मगर, मेहबूब मुल्ला, किशोर गायकवाड, बशीर सय्यद, भिकाजी गायकवाड, अक्षय वाघमारे यांच्यासह वाघमारे मित्रमंडळी व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळेस अनिल वाघमारे यांचा वाढदिनी सपत्नीक सत्कार करण्यात आला. संभाजी भडकुंबे, रावसाहेब भालेराव, अक्षय वाघमारे यांनी शुभेच्छा देताना वाघमारे यांनी आता नगरसेवक होऊन या भागाचा विकास करावा अशी अपेक्षा व्यक्त केली. सुरुवातीपासून त्यांच्या अंगामध्ये राजकीय सामाजिक शैक्षणिक गुण आहेत आणि या भागामध्ये त्यांनी शैक्षणिक क्षेत्रामध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांची सोय व्हावी यासाठी शैक्षणिक संस्था काढली आणि त्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून वाघमारे सरांनी गोरगरीब विद्यार्थ्यांचा संसार उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच त्यांच्या शाळेतून अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदावर गेलेले आहेत. तेव्हा अशा वाघमारे साहेबांचा वाढदिवस आपण मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि त्या कार्यक्रमाला आमचे सर्वांचे नेते आदरणीय दिलीपराव माने साहेब यांच्या शुभास्ते हा वाढदिवसाचा कार्यक्रम झाला. त्यामुळं मी अभिनंदन सांगतो की आदरणीय दिलीपराव माने साहेब हे एखाद्याच्या पाठीशी उभा राहिलं सत्काराला उत्तर देताना अनिल वाघमारे यांनी मजरेवाडी भागाचा विकास होण्यात स्वर्गीय ब्रह्मदेव दादा माने यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगितले. एका लोकमान्य नगर वगैरे कसं होतं त्या काळामध्ये आदरणीय 53 मुला
मालिक आहेत. त्यांनी हे प्लॉट करत असताना ज्या काळामध्ये प्लॉट पाडू देत होते भयंकर अडचणी येत होत्या. जर ही मध्यवर्ती होतं तर तुम्ही कुणामध्ये झाल्याचं त्रास ठिकाणी आवर्जून सांगतो. आदरणीय जितेंद्र माने स्वर्गीय दादा यांनी त्यांच्या पाठीमागे भक्कम पाळलेले एक राजकीय म्हणून या भागामध्ये घरं आणि विकास जी घरं मिळाली ती केवळ आदरणीय दादा माने या ठिकाणी त्यांची आठवण काढण्याशिवाय या मंडळीचा खरा विकास आपल्याला साधता येणार नाही अशा पद्धतीचा विचार या ठिकाणी सांगितला. कारण काय लोकांना माहित असतं 1998 वर्ष झाला. हे 30 वर्षापूर्वीचं मी तुम्हाला सांगत आहे. बरे ते नवीन तारखेमध्ये त्या मुलांचे आयुष्यात हटायला असते त्यांना आठवण करून द्या. कारण दादाने या भागामध्ये आपला महिला सहकार्य केलेला आहे आणि तशा पद्धतीने सहकार्य झाल्यामुळं आज हा हातावर हा मोठ्या घरांचा परिसर दिसतोय. त्याला कारणीभूत आहे प्रमुखजी मानायचं आहे. हे कारणी आपल्यामुळे त्याच्या आशीर्वादामुळे आज आपल्याला एवढी मोठी वसाहत आपण या ठिकाणी बघत आहोत आणि एवढी मोठी वसाहत असताना सुद्धा या भागामध्ये तशा प्रकारची काही तितक्याच आता अलीकडच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. आदरणीय मानेसाहेब तुम्ही मधल्या काळामध्ये 5 वर्ष तुम्ही निवडून आहात. त्या काळात तुम्ही धुळे कोल्हापूरचा कायम करून टाकला. आज मी तुम्ही त्या भागात जाऊन बघा मानेसाहेबांच्या काळामध्ये इतके भारी मोठे झाले आहेत. तशाच प्रकारचे जर आपल्याला विकास पाहिजे असेल तर त्यांचे पुत्र आदरणीय मानेसाहेब यांना विनंती करतो की तुम्ही निश्चित आमच्या भागामध्ये लक्ष घालावं. दिलीप माने हे आमदार असताना जुळे सोलापूर भागाचा विकास झाला. आता पुन्हा माने यांच्या नेतृत्वाची गरज या भागाला असून त्यांनी आमदारकी लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली. आडगाव 33 KV उपकेंद्रास नवीन ट्रान्सफॉर्मर तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी श्री प्रल्हादराव दाभाडे पाटील यांनी आज माननीय कार्यकारी अभियंता परभणी व माननीय जिल्हाधिकारी साहेब परभणी यांच्याकडे केली आहे. मौजे आडगाव येथील 33 KV उपकेंद्रास नवीन ट्रान्सफॉर्मर तात्काळ उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी प्रल्हादराव दाभाडे पाटील यांनी माननीय कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी परभणी व माननीय जिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे केली आहे. यावेळेस मंचकराव खंडागळे, सरपंच, ग्रामपंचायत कार्यालय आडगाव व विश्वनाथ राऊत उपस्थित होते. निलंगा शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले हजरत सय्यद शाह हैदरखली उल्लाह नबीरा कादरी उर्फ दादा पीर शरीफ यांच्या 411व्या उर्स निमित्त दिनांक 3 जानेवारी ते 6 जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. निलंगा शहरातील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या हजरत सय्यद शाह हैदरवली उल्लाह नबीरा कादरी उर्फ दादापीर शरीफ यांच्या 411व्या उर्सच्या निमित्ताने 3 जानेवारी ते 6 जानेवारी या कालावधीत विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती हजरत दादापीर दर्ग्याचे सज्जादा नशीन सय्यद शाह हैदरवली नबीरा कादरी यांनी दिली आहे. दादापीर शरीफ यांच्या 411व्या उर्स निमित्त मंगळवार दिनांक 3 जानेवारी रोजी निलंगा येथील काझी यांच्या घरापासून सॅन्डल निघणार आहे. 4 व 5 जानेवारी रोजी चिरागा या दिवशी कुराण पठण व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार 6 जानेवारी रोजी निलंगा तालुक्यातील कासार शिरसी येथील श्री करिबसवेश्वर मठ संस्थानचे मठाधिपती श्री गुरु मुरुगेंद्र महास्वामी यांच्या पट्टाभिषेक कार्यक्रमाला 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल उर्स कमिटीच्या वतीने विशेष सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी उत्तर प्रदेशचे माजी राज्यसभा खासदार हजरत मौलाना आबेदुल्ला खान आझमी यांचे देशाच्या ऐक्य व एकात्मता यावर प्रवचन होणार आहे. तसेच दिनांक 6 जानेवारी रोजी रात्री हैदराबाद येथील सुप्रसिद्ध कव्वाल परवेज हुसेन हैदराबादी यांचा भव्य कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे. दादापीर दर्गा हे निलंगा शहरातील सर्व धर्म समभावाचे प्रतीक असून या यात्रेनिमित्त महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा तसेच विविध राज्यातून हजारो भाविक भक्त दर्शनासाठी येतात. दादापीर दर्गा हे जागरूक देवस्थान असून इथे कोणताही भेदभाव नसतो. या दर्ग्याच्या माध्यमातून सामाजिक समता, राष्ट्रीय एकात्मता व सर्व धर्म समभावाची शिकवण मिळते. 411वा उरूस यशस्वी करण्यासाठी सर्व पक्षीय पदाधिकारी, सामाजिक व धार्मिक चळवळीतील कार्यकर्ते, भक्तगण यांनी विशेष परिश्रम घेतल्याची माहिती सज्जादा कादरी यांनी दिली. कासार शिरसी येथे बस स्थानकासह 18 कोटी रुपयांची विकास कामे प्रगतीपथावर.
निलंगा तालुक्यातील कासार शिरसी येथे बस स्थानकासह आमदार अभिमन्यू पवार यांच्या विकास निधीतून शहरांतर्गत राबवण्यात येत असलेली 18 कोटी 23 लाख रुपयांची विकास कामे प्रगतीपथावर असून राबवण्यात येत असलेल्या विकास कामांबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. कासार शिरसी येथे महावितरण कंपनीचे सब डिव्हिजन, बांधकाम विभागाचे उपविभागीय कार्यालय व उपतहसील कार्यालय ही तालुकास्तरीय कार्यालये चालू करण्यासाठी औसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवार प्रयत्नशील आहेत. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील आंतरराज्य बाजारपेठ समजली जाणारी कासार शिरसी हे गाव विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कासार शिरसी येथे गेल्या अनेक वर्षांपासून बस स्थानकाची गैरसोय होती. या ठिकाणी अद्यावत सर्व सोयी सुविधांयुक्त सुसज्ज बसस्थानक उभारण्यात यावे अशी मागणी येथील जनतेची बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होती. या बसस्थानकातून दररोज 3000 प्रवासी प्रवास करत असतात. सुसज्ज बसस्थानकाअभावी प्रवाशांचे मोठे हाल होत होते. याचा त्रास वृद्ध व महिला प्रवाशांना होत होता, तर मुक्कामी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना निवासी सोय नसल्याने मोठी गैरसोय होत होती. या गैरसोयीचा विचार करून आमदार अभिमन्यू पवार यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने 7 कोटी 29 लाख रुपये मंजूर केल्याने बांधकाम प्रगतीपथावर आहे. कासार शिरसी येथील ग्रामीण रुग्णालयात 49 लाख रुपये खर्चाचे स्वतंत्र प्रसूतिगृहाचे बांधकाम सुरू असून याचे 70% काम पूर्ण झाले आहे. श्री करी बसवेश्वर विद्यालय ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गावर 15 लाख रुपये खर्चाचे रोड दुभाजकासह पथदिव्यांची उभारणी करून पूर्ण झाले आहेत. स्वच्छ पेयजल जलजीवन मिशन योजनेअंतर्गत 10 कोटी 30 लाख रुपये खर्चाच्या शुद्ध पाणी पुरवठा योजनेचे काम शहरात युद्ध पातळीवर चालू आहे. या सर्व विकास कामातून कासार शिरसीची तालुका निर्मितीकडे वाटचाल चालू असल्याचे संकेत मिळत आहे. नळदुर्ग येथील ऐतिहासिक व प्रसिद्ध श्री खंडोबाची यात्रा दिनांक 6 जानेवारी रोजी भरणार आहे. नळदुर्ग येथील ऐतिहासिक व प्रसिद्ध श्री खंडोबाची यात्रा 6 जानेवारी रोजी भरणार आहे. कोरोनामुळे तब्बल 2 वर्ष ही यात्रा भरली नव्हती. मात्र यावर्षी 2 वर्षानंतर भरणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या यात्रेची नळदुर्ग नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन, मंदिर देवस्थान समिती यांच्याकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. मैलारपुरात खंडोबा मंदिर परिसरात यात्रेच्या पार्श्वभूमीवर दुकाने, हॉटेल, प्रसादची दुकाने मोठ्या प्रमाणात ताटली आहेत. त्याचबरोबर भले मोठे पाळणे, मौत का कुवा यासारख्या करमणुकीची साधने मोठ्या प्रमाणावर मंदिर परिसरात दाखल झाली आहेत. नळदुर्ग मैलारपूर हे खंडोबाचे मूळ ठिकाण असून याच नळदुर्गच्या ऐतिहासिक व पवित्र भूमीत श्री खंडोबा व बाणाईचा विवाह झाला असल्याने खंडोबा भक्तांसाठी हे ठिकाण अतिशय महत्त्वाचे आणि श्रद्धेचे आहे. यावर्षीची खंडोबाची यात्रा 6 जानेवारी रोजी भरणार आहे. यात्रे दिवशी या ठिकाणी महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा या राज्यातील जवळपास 5 ते 6 लाख भाविक येतात. खंडोबा भक्त व यात्रेकरूंमध्ये सध्या उत्साहाचे वातावरण पसरले आहे. सध्या मैलारपूर परिसर दुकाने, हॉटेल व करमणुकीच्या साधनांनी गजबजून गेला आहे. यावर्षी यात्रा मोठ्या प्रमाणात भरणार असल्याचे दिसून येत आहे. यात्रेची संपूर्ण तयारी नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन व मंदिर समितीने केली आहे. यात्रा सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने यात्रेत कुठल्याच प्रकारचे अवैध धंदे सुरू होऊ नयेत याची काळजी घ्यावी. सध्या हातभट्टी, दारू विक्रेते व इतर अवैध धंदे करणाऱ्यांच्या मैलारपुरात फेऱ्या वाढल्या आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी खंडोबा यात्रेत एकही अवैध धंदा सुरू होऊ नये यासाठी आत्ताच काळजी घेण्याची गरज आहे. श्री तुळजाभवानी मातेच्या पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्रोत्सवातील 4थ्या माळेदिनी सोमवार दिनांक 2 रोजी देवीजींच्या सिंहासनावर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. श्री तुळजाभवानी मातेच्या पौष महिन्यातील शाकंभरी नवरात्रोत्सवातील 4थ्या माळेच्या दिवशी सोमवारी 2 जानेवारी रोजी देवीच्या सिंहासनावर मुरली अलंकार महापूजा मांडण्यात आली. मंगळवार दिनांक 3 रोजी जलयात्रा सोहळा संपन्न होणार आहे. या जलयात्रा सोहळ्याची तयारी श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने करण्यात आली आहे. जलयात्रा मार्ग पापनास तीर्थ ते श्री तुळजाभवानी मंदिर, शाकंभरी मातेची शाक प्रतिमा, भाजीपाला, फळांचा हारासह जलयात्रेसाठी 5000 कलश, मिरवणुकीकरता रथ याची व्यवस्था केली आहे. सहभागी सुहासिनी, कुमारिका व आराधिनी यांना 5000 कलश जलकुंभ वाटप करण्यात येणार आहेत. दिंड्या, पताका, गोंधळी, आराधी, वारुवाले, धनगरी, ढोल यांना निमंत्रित केले आहे. सवाद्य मिरवणुकीकरता पुणे येथील बँड व बँजो पथक व तुतारी यांची व्यवस्था केली आहे. जलयात्रेत सहभागी होणारे सर्व भाविक, महिला, कुमारिका, आराधी, सर्व पथक अशा 20,000 भक्तांना मिष्टान्नाचे भोजन व्यवस्था भवानी रोड व लगतची भाजी मंडई येथे केली आहे.
प्रक्षाळ मंडळाचे कार्यकर्ते यांना ड्रेस कोड देण्याची व्यवस्था केली आहे. अद्ययावत वाद्यांसह उत्सवातील शोभायात्रेतील मुख्य प्रतीक अश्व व गजराज असणार आहेत. जलयात्रा उत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्याची तयारी केली आहे. कार्यक्रमास होणारा सर्व खर्च श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्ट तुळजापूर यांच्याकडून करण्यात येणार आहे. जलयात्रा उत्सवामध्ये सेवेत सहभाग, सेवा व जलयात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्ट तुळजापूर यांनी केले आहे. तेरमधील अवैध धंदे बंद करा अशी मागणी सचिन देवकते यांनी केली आहे. धाराशिव जिल्ह्यातील तेर हे ऐतिहासिक व वैराग्य महामेरू संत गोरोबा काका यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले तीर्थक्षेत्र असल्यामुळे महिन्याच्या एकादशीला येथे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त दर्शनासाठी येतात. तेर व परिसरात धाबा येथे अवैध देशी व विदेशी बनावट दारू राजरोसपणे विक्री केली जाते. तसेच अनेक ठिकाणी मुख्य रस्त्यावर जुगार, मटका, ऑनलाईन भिंगरी असे अवैध धंदे खुलेआम चालतात. हे येत्या 26 जानेवारीपर्यंत बंद करावेत, अन्यथा बंद न झाल्यास राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करून तालुकाध्यक्ष सचिन देवकते हे आत्मदहन करणार आहेत, असे निवेदन रासपच्या वतीने तेर ग्रामपंचायतला देण्यात आले. निवेदन देताना तानाजी पिंपळे, केशव सलगर, सोमनाथ धायगुडे, विजय वैद्य, रमाकांत लकडे, पवन माने, जगन्नाथ देवकते, मच्छिंद्र देवकते यांची उपस्थिती होती. बुलढाणा अर्बन संस्थेच्या सिल्लोड विभागाच्या वतीने श्री संत गजानन महाराजांच्या औरंगाबाद ते शेगाव पायी दिंडीचे स्वागत करण्यात आले. सहकाराला सामाजिक कार्याची जोड देऊन आर्थिक आणि सोशल बँकिंग राबवून सर्वसामान्यांच्या हितासाठी सदैव कार्यरत असणाऱ्या बुलढाणा अर्बन संस्थेच्या सिल्लोड विभागाच्या वतीने श्री संत गजानन महाराज यांच्या औरंगाबाद ते प्रकटभूमी शेगाव या पायीदिंडीचे स्वागत दिनांक 24 डिसेंबर रोजी करण्यात आले. याप्रसंगी सिल्लोड विभागाचे विभागीय व्यवस्थापक संजय दळवी यांच्या हस्ते श्रींचे पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. श्री संत गजानन महाराज मंदिर पुंडलिक नगर औरंगाबादचे अध्यक्ष श्रीधर वक्ते यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी पायी दिंडीतील वारकऱ्यांसाठी अल्पोपहार व चहाची व्यवस्था विभाग सिल्लोड मार्फत संस्थेचे स्वमालकीची शाखा सिल्लोड येथील गोदाम येथे करण्यात आली होती. यावेळी शाखा सिल्लोड येथील स्थानिक संचालक किशोर अग्रवाल, प्रदीप ढाकरे, गोपाल चंडक, संतोष गिल्डा, बागुल सर, डॉक्टर राहुल कुलकर्णी, शाखा सिल्लोडचे शाखा व्यवस्थापक गजानन झालटे, सहाय्यक शाखा व्यवस्थापक योगेंद्र डापके, प्रदीप येवले, अनिल बोर्डे, शिवाजी चिंचोले, प्रवीण अंभोरे, ईश्वर काकडे, विश्वास दळवी, शुभम उंबरहांडे, गणेश दंदाले, संतोष नवले, अमित कुलकर्णी, सुनील जाधव, समाधान दौंड, पंकज कुलकर्णी, संदीप म्हस्के, गणेश चव्हाण, गणेश सावळे, अनिल शेळके, मोहन सपकाळ तसेच शाखेचे ग्राहक सभासद उपस्थित होते. यावेळेस मनोगत व्यक्त करताना सिल्लोड विभागीय व्यवस्थापक संजय दळवी यांनी बुलढाणा अर्बन सदैव सामाजिक कार्यात सहभागी होऊन अग्रेसर असते असे स्पष्ट करून संस्थेच्या विविध योजना व सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. उस्मानाबाद मधल्या तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथील एका युवा कलाकाराने आज पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने रांगोळीतून पंढरीनाथ विठू माऊलीची तसेच युवा वारकऱ्यांची प्रतिमा साकारली आहे. उस्मानाबाद मधल्या तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथील एका युवा कलाकाराने आज पुत्रदा एकादशीच्या निमित्ताने रांगोळीतून पंढरीनाथ विठू माऊलीची तसेच युवा वारकऱ्यांची प्रतिमा साकारली आहे. जगदीश सुतार असं या युवा कलाकाराचं नाव आहे. जगदीश याने 10 किलो रांगोळीचा वापर करत ही रांगोळी साकारली आहे. ही रांगोळी साकार करण्यासाठी जगदीश यांना तब्बल 6 तास इतका कालावधी लागला. जगदीशने साकार केलेल्या या रांगोळीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. जगदीशने 3x7 मध्ये ही रांगोळी साकार केली आहे. जगदीशने या अगोदर देखील अनेक दिग्गज कलाकारांची प्रतिकृती साकार केलेली आहे. तसेच जगदीशची इंडियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये देखील नोंद करण्यात आली आहे. बातमीपत्राच्या शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. प्रलंबित मागण्यांसाठी निवासी डॉक्टरांनी पुकारला संप. सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर संपावर. आरोग्य यंत्रणेवर वाढला ताण. विरोधी पक्षनेते अजित पवारांच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप आक्रमक. पोस्टरला जोडेमारो आंदोलन करत वेधले लक्ष. करमाळ्यातील 5 गावगुंडांनी तरुणाला केली बेदम मारहाण. इस्त्रीचे उधार पैसे मागितल्यावरून घडली घटना.
आणि बार्शीत स्फोट होऊन मृत पावलेल्या मृतांच्या वारसांना 10 लाख तर जखमींना 5 लाखाची द्यावी मदत. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य रेखा राऊतांनी केली मागणी. या बातम्यांसह इथेच थांबूयात. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.